राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाट्याला आली। या नागोठणे जिल्हा परिषद मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे सोपानजी जांभेकर यांनी फॉर्म भरलेला होता। त्यांनी पक्षादेश पाळून त्यांचा फॉर्म मागे घेतला। या ठिकाणी अजून एक शेतकरी कामगार पक्षाच्याकडनं एक उमेदवारी अर्ज भरला गेला होता। तो सुद्धा उमेदवारी अर्ज त्यांनी मला पाठिंबा देऊन गेल्या 5 वर्षाच्या माझ्या कामाचा, माझ्या आयुष्यातील सार्वजनिक जीवनामध्ये केलेले सर्व विषय आणि विजन याकडे बघून ॲडव्होकेट पाटील यांनी मला पाठिंबा दिला। माझा परिचय या विषयाचा होण्यासाठी आणि जी काही दिशाभूल चालते ती दिशाभूल थांबण्यासाठी आणि आम्ही सर्व मंडळी या ठिकाणी युतीचे पदाधिकारी सर्व उपस्थित आहोत। एक तोही मेसेज चांगला गेला पाहिजे की भारतीय जनता पक्षाने आम्हाला पाठिंबा दिलेला आहे आणि त्यांची प्रमुख मंडळी सगळी आमच्याबरोबर आहेत, शेका पक्षाची मंडळी आमच्याबरोबर आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मी नुकताच अजितदादा पवार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांच्या समवेत नागोठणे येथे जाहीर प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात केला होता आणि प्रवेश केल्यानंतर तत्काळ निवडणूक लागली, मला उमेदवारी दिली गेली। सर्वच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मी नागोठणे विभागातील ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा मनापासून आभारी आहे। त्यांनी मला पूर्णपणे स्वीकारलेलं दिसतंय। त्यांचे पारंपरिक मतदार आहेत ते या सगळ्या प्रचारामध्ये अगदी हिरिरीने भाग घेत आहेत। सगळ्यांनी या प्रचारामध्ये झोकून दिलेला आहे। भारतीय जनता पक्षाच्या सुद्धा सर्व कार्यकर्ते हे सुद्धा या प्रचारामध्ये आहेत। पंचायत समितीची एक ऐनगर गटाची सीट ही भारतीय जनता पक्षाने मागितली होती, ती त्यांच्या वाट्याला आलेली आहे। या ठिकाणी समृद्धी कोळी ही माझ्यासोबत पंचायत समितीला आहे। रायगड जिल्ह्यात आदरणीय सुनील तटकरे साहेब यांचं नेतृत्व आपल्या जवळ आहे। त्यांचं दिल्लीमध्ये खासदार म्हणून ते आहेत, महाराष्ट्राच्या सरकारमध्ये आहेत, भारतीय जनता पक्षाचे आमदार या भागात निवडून आलेले आहेत। या जिल्हा परिषद मतदारसंघात फक्त मीच बाजूला होतो आणि जिल्हा परिषदचा मेंबर म्हणून मी 5 वर्षापूर्वी निवडून आलो होतो। मागील विधानसभेची निवडणूक, मागील लोकसभेची निवडणूक यावेळेला मी शिवसेना पक्षाच्या माध्यमातून काम करत होतो। जेव्हा माझ्या लक्षात आलं की एवढी वर्ष संघर्ष केलेले कार्यकर्ते एकत्र येऊ शकतात, निवडणुकीत काम करू शकतात, मताधिक्य मिळू शकतात, हे विधानसभा आणि विधानसभेला रविशेठ पाटील साहेबांच्या मतदानामध्ये मला दिसलं। लोकसभेमध्ये आपल्या तटकरे साहेबांच्या साठी दिसलं। तसं नागोठणे भागामध्ये प्रत्येक कुटुंबात 2-2 पक्ष झालेले होते, किंबहुना 3-3 पक्ष झालेले होते आणि ह्या सर्व पक्षाच्या वेगळ्या वेगळ्या वाहिन्या आपल्याकडे वेगळ्या वेगळ्या होत्या। परंतु मी स्वतः या सगळ्याचा अभ्यास करून निर्णय घेतला की आपण सुद्धा विकासाच्या विषयासाठी सत्ताधारी पक्षात गेलं पाहिजे आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाण्याचा निर्णय मी घेतला। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने
भारतीय जनता पक्षात बरोबर युती करून जिल्हा परिषदसाठी मला साथ दिलेली आहे. शेतकरी कामगार सुद्धा बरोबर आलेला आहे आणि म्हणून या भागातले राजकीय वैमनस्य सगळे संपलेले आहेत. कारण या भागातला सगळा कार्यकर्ता जो आहे हा प्रत्येकजण प्रत्येकाच्या पक्षाशी निष्ठावंत होता आणि आजही आहे. त्यामुळे निष्ठावंत पक्षाचे सर्व कार्यकर्ते आता या ठिकाणी एकत्र झालेले आहेत. मग आता सगळ्यांच्या मनामध्ये विकास हाच विषय आहे आणि तटकरे साहेब असतील, रविशेठ पाटील असतील, धैर्यशील दादा असतील, हे या मतदारसंघाचे सगळे प्रमुख दिग्गज ज्यांनी आयुष्यभर या मतदारसंघात न्याय द्यायचा प्रयत्न केला. फक्त या मतदारसंघात मीच एक जिल्हा परिषदचा उमेदवार सगळ्यांशी संघर्ष करून निवडून आलो होतो. ह्या आजूबाजूच्या ग्रामपंचायतीपैकी ऐनगर, आमरोशी, वरवटणे, नागोटणे ह्या ग्रामपंचायती मी ठेवण्यात यशस्वी झालो होतो. पण विकासाचं जे विजन माझ्या मनामध्ये होतं त्यासाठी मी या निर्णय घेण्याचा ठरवलं. माझ्यासह माझे संजयजी भोसले, ग्रामपंचायतचे सरपंच संजयजी माडिक यांच्या पत्नी, ऐनगरचे राजेंद्र पोकळे, संजय भोसले यांच्या मिसेस आणि जवळजवळ असंख्य पदाधिकारी हे अजितदादांच्या उपस्थितीत माझ्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात त्यांनी प्रवेश केला. आज मी समाधानी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गेलो, नेतृत्वाने मला फक्त राजकारण म्हणून जवळ घेतलेलं नाही आहे, तर नेतृत्वांच्या हातात असलेली जनतेसाठीची शक्ती ही मी शेवटच्या लोकांपर्यंत पोहोचू शकतो हा त्यांना विश्वास आहे. आणि म्हणून मला पूर्ण साथ दिलेली आहे. तटकरे साहेब अगदी कुठलाही विषय मी सांगितला तर त्याचा तात्काळ उत्तर, रिझल्ट हा देत असतात. आदितीताई पण काही विनंती केली तर त्याचा किती व्यस्त असल्या तरी आपल्या विषयाला गांभीर्याने बघतात. अनिकेत भाई हे सुद्धा नागोटण्यावर त्यांचं आता चांगलं टीम वर्क आहे, त्यांचं विशेष प्रेम आहे. धैर्यशील दादा हे सुद्धा नागोटण्या जिल्हा परिषद मतदारसंघात लक्ष ठेवून आहेत. त्यांनी दिलेली पंचायत समिती उमेदवारी त्याच्यासाठी सुद्धा ते सतत आढावा घेत आहेत. कुठे काय तूटफूट असेल कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतायत. रविशेठ पाटील सुद्धा त्यांच्या पद्धतीने सगळ्या कार्यकर्त्यांना बोलून थेट शेवटच्या मतदारापर्यंत युती धर्म पाळायचा आहे असे आदेश देत आहेत. कारण की रायगड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी आणि युतीचा जिल्हा परिषद यायची आहे, मिळवायची आहे. आणि म्हणून प्रत्येक ठिकाणी कुठे राष्ट्रवादी असेल तिथे भाजप मदत करते, कुठे भाजप असेल तिथे राष्ट्रवादी मदत करते. आणि जिल्हा परिषदेवरती युतीचा झेंडा फडकवण्याचा निर्णय या वरिष्ठ नेत्यांनी घेतल्यामुळे खाली आम्ही सगळी त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी कटिबद्ध आहोत. त्या दृष्टीने सगळे दिवस रात्र जनतेकडे मतासाठी सहकार्य मागतायत. जनतेला सांगतायत की किशोरजीन यांना उमेदवारी दिलेली आहे, त्यांना मतं का द्यायची. कारण पक्ष वेगवेगळे असल्यामुळे संभ्रम असतो. त्यातनं मी नवीनच प्रवेश केलेला होता आणि मग तो संभ्रम घालवणं ही प्राथमिकता आहे असं मी सगळ्यांना सांगितलेलं आहे. निशाणीची पण संभ्रम गेलं पाहिजे, कारण मला धनुष्य निशाणीच्या ह्याच्यानी ओळखतात. आता माझी घड्याळ ही निशाणी आहे, त्यामुळे मला तो संभ्रम घालवणं गरजेचं होतं. त्या दृष्टीने अहोरात्र सगळे कार्यकर्ते प्रयत्न करतायत.
मी निवडणुकीला का उभा राहिलो आणि निवडणूक मध्ये जिंकून मी काय करणार आहे याचा एक साधा असा जाहीरनामा मी काढलेला आहे. अगदी सोप्या भाषेत सगळ्यांना समजेल असा. त्याच्यामध्ये माझा ब्रीद वाक्य आहे, हे विरोध नाही, फक्त विकासाची लढाई आहे. तर कोणाच्या विरोध म्हणून किंवा कोणाचा आकस म्हणून ही निवडणूक मी लढवत नाही असं स्पष्ट मी सांगितलेलं आहे. आणि हे सांगितल्यामुळेच विविध पक्षामध्ये असणारे पदविचा हॉस्पिटल आहे, सरकारी हॉस्पिटल आहे, याला साधारण 8 कोटीचं तांत्रिक मान्यता मिळाली, 8 कोटी खर्चाची. तो अत्याधुनिक असा हॉस्पिटल आपला, याचं भूमिपूजन या निवडणुकीनंतर तात्काळ होईल. यात भारतीय जनता पक्षाचे रविशेठ पाटील यांचा मोलाचा वाटा आहे. मंत्रालयामध्ये प्रत्येक वेळेला हा पाठपुरावा त्यांनी केलेला आहे आणि म्हणून ते काम सुरू होण्यासाठी आणि ते क्वालिटीचे काम करून घेण्याची जबाबदारी माझ्यावर आहे, आमच्या सर्व कार्यकर्त्यांवर आहे. ते सुद्धा काम लवकरच चालू होईल आणि पूर्ण होईल. परवाच आदितीताई या ठिकाणी आल्या होत्या. निवडणूक प्रचार हा माझा एक निमित्त होता, परंतु आदितीताईंच्या हातात असणारं अतिशय महत्वपूर्ण असं खातं, त्या खात्याची पहिली सुरुवात आपल्या नागोठण्यातनं व्हावी हा हेतू मनात ठेवून, सुप्त हेतू म्हणतात त्याला, निवडणुकीचा मुद्दा विषय होता पण माझ्या मनात कल्पना त्याची होती. त्याच्यात स्वतःच्या तोंडाने त्यांनी रायगड जिल्ह्याचं अद्ययावत असं महिला सक्षमीकरण आणि महिला स्वयंसुरक्षा हा जो मुद्दा आहे माझा, त्यासाठी लागणारं 7 ते 8 कोटीचं रायगड जिल्ह्याच्या धर्तीवरचं अत्याधुनिक असं केंद्र या नागोठण्यात जुनी ग्रामपंचायत जी आहे आपली, त्या जागेमध्ये जी मागणी केली होती. तात्काळ त्यांनी तिथे भाषणामध्ये ते जाहीर करून सांगितलं की मी तालुक्यापुरता नाही, जिल्ह्यातला शोभेल असा हा मल्टीपर्पज असेल. महिलांचं तर सगळं होईलच त्यात, पण त्यात ज्येष्ठ नागरिकांचा विषय, त्यात वाचनालय, त्यात तरुणांची व्यायामशाळा, सगळे 7 मजल्याची इमारत, त्याची परवानगी आपल्याला नागोठण्यात आहे, त्यात सगळं ते बसवायचं. शैक्षणिक सुविधा ज्या आहेत नागोठण्यात, प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, इथे सुद्धा अनेक गरजा आहेत. त्या गरजा CSR फंड असेल, जिल्हा नियोजन मंडळाचा शालेय सुविधांचा फंड असेल, तो कसा वापरायचा मला माहिती आहे. तो आपण पूर्ण करून शैक्षणिक व्यवस्था प्राथमिक माध्यमिकची चांगली करायची आहे. मी स्वतः प्राथमिक माध्यमिक झाल्यानंतरच्या मुलांसाठी आपल्या भागामध्ये असणारा इंडस्ट्रियल औद्योगिकरण, त्यामध्ये आपली लोक, आपली मुलं समाविष्ट होण्यासाठी शिक्षणाची गरज आहे आणि तंत्र शिक्षणाची गरज आहे. हे ओळखून मी तंत्र शिक्षणाचं मोठं विद्यासंकुल या ठिकाणी उघडलेलं आहे. त्याच्यामध्ये या सगळ्या भागातील मुलांना, मुलांना तारुण्याने प्राधान्याने ऍडमिशन मिळतं. दरवर्षी 300 इंजिनियर माझ्याकडे निघत आहेत, दरवर्षी 60 फार्मसिस्ट निघत आहेत. या सगळ्यांना नोकरी देण्याचं काम किंवा व्यवसाय करण्यासाठी मदत करण्याचं काम, त्यासाठी लागणारी शैक्षणिक व्यवस्था मी तयार केली आहे स्वतः. त्याच्यामुळे अजून आमूलाग्र असा ज्या नवीन गोष्टी निघत आहेत त्या घेण्याचा प्रयत्न आहे. युनिव्हर्सिटीचा दर्जा त्याला द्यायचा आहे. त्या युनिव्हर्सिटीचा दर्जा आणि या सगळ्या गोष्टी झाल्यामुळे त्याचा उपयोग आता दरवर्षी 500 शिक्षित होऊन निघत आहेत, 500 मुलांना नोकऱ्या मिळत आहेत, मुलींना नोकऱ्या मिळत आहेत. त्याचं प्रमाण अजून वाढवायचं आहे.
म्हणून शिक्षण हा महत्वाचा विषय आहे. इंडस्ट्रीजमध्ये कोणी आपल्याला शिक्षण द्यायला तयार नाही. आजही आपल्याला आयपीसीएल इंजिनिअरिंग कंपनीत ऍडमिशन मिळत नाही. इंजिनियर करणं हे करणं तर वेगळी गोष्ट आहे, दूरची गोष्ट आहे. कारण त्यांना आपल्या इथल्या लोकांना सुज्ञ करून कंपनीत सामावून घेण्याचं धोरण नाही. त्यांचं धोरणच आहे असं की आम्हाला ही व्यक्ती लागते, ही शिक्षण पाहिजे असेल तर आणा. पण त्यांना माहिती आहे यांच्याकडे मिळत नाही. आणि म्हणून हे मी ओळखून 10 वर्षापूर्वीच हे तंत्र शिक्षण सगळं सुरू केलं. माझी पहिली बॅच इंजिनिअरची निघाली, त्यातली 50 मुलं JSWनी परमनंट नोकरीला घेतली. ही सर्व मुलं आपल्या परिसरातली होती. मग पेण तालुका असेल, रोहा तालुका असेल, सुधागड तालुका असेल, सगळी आपली मुलं या भागातली होती. दरवर्षी माझ्याकडे इंजिनियर्स जे होतात ते कॅम्पस इंटरव्ह्यू मधून रायगड जिल्ह्यातल्या अनेक कंपन्यात जातात, तिथे त्यांना नोकऱ्या मिळतात. म्हणजे विजन माझा बोलण्यापुरता नाही आहे, त्याची पास्ट हिस्ट्री पण यशस्वी आहे, त्याची फ्युचर हिस्ट्री पण त्याच्यापेक्षा 4 पट यशस्वी करण्याचा मानस माझा आहे. आपल्याकडे गावागावात आपण जातो, खूप बेकार दिसतात. म्हणजे बेकार म्हणजे क्रिकेट खेळताना एवढी मुलं दिसतात, त्यातले 25% पण नोकरीमध्ये नसतात, बेकार असतात. अनेक महिला गरजवंत असतात, त्यांना काम नसतो. त्यामुळे आपल्या स्वतःचं एम्प्लॉयमेंट एक्सचेंज या मतदारसंघापुरतं, जिल्हा परिषद मतदारसंघापुरतंच एम्प्लॉयमेंट एक्सचेंज म्हणजे जे शिक्षण झालेली मुलं असतील, ITI झालेली मुलं असतील, तंत्र शिक्षणवाली मुलं असतील, 10वीची पण असतील, 9वीची पण असतील, अगदी दुसरीचा माणूस असेल तरी त्याची नोंदणी त्या एम्प्लॉयमेंट एक्सचेंज मध्ये आपण करून घेणार आहोत. आणि त्या एम्प्लॉयमेंट एक्सचेंजच्या माध्यमातून या इंडस्ट्रीजमध्ये या सगळ्या गोष्टी लागतात. त्या सर्व गोष्टी पहिल्या प्राधान्याने आपल्याकडून घ्याव्या लागतील. जर एखादा विषय आपल्याकडनं होत नसेल तर आणि तरच त्यांना या भागात बाहेरून माणसं आणण्याची परवानगी असेल. आणि आपल्याकडून लागण्यासाठी आपली जी राजकीय ताकद आहे, आपण इंडस्ट्रीजच्या बरोबर राजकीय ताकदीची आवश्यकता असते, ती राजकीय ताकद ही भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ही आपल्या पाठीशी आहे. ती वापरून आपण थेट नोकरी देण्याचं काम या एम्प्लॉयमेंट एक्सचेंजच्या माध्यमातून अनेक ठिकाणी बघा आपण बघतो, त्यांना माणसं पाहिजे असतात आणि माणसाला नोकऱ्या पाहिजे असतात. ह्याच्यामध्ये कळत नाही काय ते काम आपलं एम्प्लॉयमेंट एक्सचेंज करेल. त्यामुळे तरुणांना रोजगार मिळण्याचा, तरुणींना रोजगार मिळण्याचा, महिलांना स्वयंरोजगार मिळण्याची सगळी व्यवस्था ही यातमध्ये होऊ शकेल. अजून सुद्धा आपल्याकडे मोठ्या मोठ्या ग्रामपंचायती आहेत. एक ग्रामपंचायत मध्ये 17 गाव आहेत, 18 वाड्या आहेत, 5 महसुली गाव आहेत. अजूनही आपल्या या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये त्या असल्यामुळे अजूनही व्यवस्था मिळत नाही. आणि म्हणून सगळ्यात महत्वाचे म्हणजे महसुली गाव तयार करणं, महसुली गाव वेगळे करणं, वेगळे झालेले महसुली गावांच्या वेगळ्या वेगळ्या पंचायती तयार करणं, ग्रामपंचायती तयार करणं. जिथे अनेक ठिकाणी वाड्यावरती लोक राहतात, काही 100 वर्षापासून वस्ती आहे, पण अजून त्यांना गावठाणाचा दर्जा मिळाला नाही. आदिवासी वाड्या आहेत, धनगर वाड्या आहेत, ठाकूर वाड्या आहेत, पण अजून त्यांना गावठाणाचा दर्जा न मिळाल्यामुळे त्यांना शासकीय खर्च कुठलाही वापरता येत नाही. ते सुद्धा काम अतिशय महत्वाचं आहे आपल्या या जिल्हा परिषद मतदारसंघासाठी. ते सुद्धा आपण आपल्या विचाराधीन आहे. रस्ता जिल्हा नियोजन मधून मी टाकून घेतला होता. रेल्वे स्टेशनला आजूबाजूचा परिसर आहे तो सुशोभित करून घेतला पाहिजे. रेल्वे स्टेशन मध्ये ज्या गैरसोयी आहेत त्या सुद्धा आपल्याला करून घेता येतील, कारण दिल्लीमध्ये आपण आहोत
आणि आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये असणारा रेल्वेचा थांबा, ही पूर्वी जी मोनो रेल सुरू झाली आपली, ती मोनो रेलला झेंडा मी दाखवला होता ओपनिंग करण्यासाठी पेणला, आणि त्याचा पाठपुरावा मी केला होता दिल्लीमध्ये खूप. आणि म्हणून तिकडे केंद्रीय मंत्री आणि या बाजूला मी होतो. तर मी रेल्वेचा थांबा कसा मिळवायचा, याच्या काय तरतुदी, याचे सगळं मला अभ्यास केलेला आहे मी त्याचा. त्यामुळे तो सुद्धा आपल्यासाठी महत्वाचा विषय आहे. तो करण्याचा प्रयत्न आपण करून तो यश मिळवू त्यात. तटकरे साहेबांनी रोह्याला मिळवलेला आहे, मग नागोठणा पण आपला आहेच. त्याचा पाठपुरावा करून ते काम अतिशय महत्वाचं ते करून घेऊ. एसटी स्टँड आपलं नागोठण्याचं निवडणुकीच्या अगोदर घाईघाईने त्याचं भूमिपूजन झालं. त्याचा पाठपुरावा मी अगोदर पासून करत होतो. त्या एसटी स्टँडला अद्यावत असं एसटी स्टँड पाहिजे असं प्लॅनिंग मी करायला सांगितलं होतं. करत होतो आम्ही, इंजिनियरशी त्यांच्या आर्किटेक्टशी बोलत होतो. मंजुरी आपल्याला मिळाली, पण तो प्लॅन जो बघितला मी, तो मंजूर केलेला आहे, तो नीट नाही आहे. प्लॅन मध्ये खूप त्रुटी दिसत आहे. मुळात पाण्याची पातळी तिकडे आहे आणि किती उंची घ्यायला पाहिजे याचा पण विचार केला. बाहेरच्या बाजूला जे गाळे आहेत ते ठेवून, मी तर त्यांना सांगितलं होतं गाळे बाहेरचे आहेत ना तेही आत घ्या आणि तिथे गाळे आपले बनवा, आणि ते ज्या लोक आहेत त्यांना द्या तुम्ही, त्यांचे लिमिटेड चार्जेस घ्या आणि द्या त्यांना. पण तोही डिझाईन म्हणून त्यांनी काढून टाकला. शौचालयाची व्यवस्था पण वेगळ्याच पद्धतीने केली. ते सगळं डिझाईन चेंज करण्याचं काम करावं लागेल आणि त्याला वाढीव पैसे द्यावे लागतील. तर त्याच्यावरती लक्ष ठेवून चांगला अद्यावत असा हा सर्वसामान्य लोक त्यातून जातात, त्याची व्यवस्था व्यवस्थित करून घेणं हे आपलं काम आहे. आणि म्हणून मी सत्तेच्या माध्यमातून ते काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे. त्या एसटी स्टँडच्या परिसरामध्ये हे सगळे टेम्पो, ट्रॅव्हलिंगच्या गाड्या, डुगडुग्या, हे सगळ्यांचं नियोजन नाहीये काही. आजूबाजूच्या परिसरामध्ये खुल्या जागा आहेत, व्यवस्थित त्याचं नियोजन करून पार्किंगची व्यवस्था वगैरे करून ही आपली दळणवळणाची व्यवस्थित करण्याचं काम करणं गरजेचं, ते सुद्धा त्या माझ्या विजन मध्ये तो विषय आहे. नागोठण्यातली आणि या भागातली सगळ्यात कचऱ्याची सुविधा अजून पण बरोबर नाही. रिलायन्स कंपनी माझ्याशी बोलताना सांगत होते की साहेब, पहिला काम तुम्हाला मी हात देतो. हे सगळ्या कचऱ्याची सुविधा करण्यासाठी जी व्यवस्था लागते, जेवढे पण कोटी रुपये खर्च होतील त्यासाठी आम्ही तुम्हाला पूर्ण सहकार्य करू. तो सहकार्य त्यांचा घेऊन पूर्ण आपल्या जिल्हा परिषद मतदारसंघाच्या पुरता कचऱ्याची विल्हेवाट लावणं, वेगळे कचरे त्यातनं उत्पन्न पण होतो, ते करण्याचं काम रिलायन्स इंडस्ट्रीजच्या माध्यमातून आपल्याला करायचं आहे. सर्वांगीण विचार करून मी या जिल्हा परिषदला काय करणार आहे सांगण्याचा प्रयत्न करतोय. कोट्यवधी रुपयाची आवश्यकता आहे. ते काम आज आपल्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुनर्वसन मंत्री आहेत. डिझास्टरचे मंत्री पण राष्ट्रवादी मतदारसंघाचेच आहेत. त्यांच्या माध्यमातून करण्याची आवश्यकता आहे, म्हणून मी राष्ट्रवादीत गेलो. मुळात मला कोण मारवाडी समजत, मारवाडीच मला म्हणतात या मराठी, या त्यांचंच आहे. आणि माझ्याकडे जे इंजिनियर्स तयार होत आहेत, शिक्षण घेत आहेत, ते काही जैन आहेत का? कोळी बांधव आहेत. माझ्याकडे अनेक जातीची लोक करतात सगळं. माझ्या सुविधा सगळ्या ज्या आहेत, या अल्पसंख्याक म्हणून मी जैन समाजासाठी घेतले असते तर गोष्ट वेगळी आहे. आणि मी निवडणुकीमध्ये जिंकून आलो अनेक वेळेला हे मुद्दे घेतले गेले, पण हे मुद्दे विकासाच्या पुढे चालत नाही. आजची जनता सुशिक्षित आहे. कोणतरी कधी स्वतःच्या मागे काही बॅकग्राऊंड असणारा माणूस बोलला तर गोष्ट वेगळी, पण जो बॅकग्राऊंड असतो तो असं बोलत नाही. आपल्या या शाहू महात्मा फुले महाराजांचा महाराष्ट्रामध्ये अशा वर्गाने कोण करत नाही. आणि म्हणून हा पण एक मुद्दा वापरण्याचा प्रयत्न आहे, तो मुद्दाच राहील.
आपलं ग्रामपंचायत मध्ये उद्धव साहेबांचा फोटो होता, तो तुम्ही काढण्याचा प्रयत्न केला, परंतु ग्रामपंचायत सदस्या ज्या ठाकरे गटाच्या आहेत, माझं विजन, मी आदरणीय अजितदादा जेव्हा नागोठण्याला होते, माझा प्रवेश घेत होते, त्यावेळेला अगदी स्पष्टपणे सांगितलं होतं, रस्ते, लाईट, पाणी हे विषय या मूलभूत गरजा आहेत. या तटकरे साहेब आहेत, अजित आपले धैर्यशील दादा आहेत, रवी शिंदे यांच्या माध्यमात होतच असतात, परंतु एक स्पेशल विजन आपल्या नागोठण्या विभागाचा माझ्या मनामध्ये आहे. त्यातलं सगळ्यात पहिलं मी सांगितलं होतं की नागोठण्याची नदी, अंबा नदी, या अंबा नदीला दरवर्षी पूर येतो. दरवर्षीच्या पुरामध्ये 4-5 वेळा तरी पाणी नदीच्या बाहेर येतो, पात्राच्या बाहेर येतो, आणि कोलीवाडा, बाजारपेठ, मोहल्ला, मंगळेआळी या सगळ्या ठिकाणचे लोकांचं दिनचर्या बिघडते आणि त्यांना स्थलांतर करावं लागतं, त्यांचं नुकसान पण होतं. आणि म्हणून महाडच्या धर्तीवर आणि चिपळूणच्या धर्तीवरती नदीचं पात्र रुंद करणं, नदीचं पात्र खोल करणं, नदीच्या दोन्ही बाजूला चांगली बंदिस्ती करणं. मुळात तुम्हाला सांगतो, लोकशाहीमध्ये आचारसंहिता जेव्हा लागते तेव्हा ग्रामपंचायत कार्यालयामध्ये पंतप्रधानांचा पण फोटो काढावा लागतो, आणि हे काढण्याचं काम प्रशासकीय अधिकारी करत असतात, ग्रामपंचायतचे निवडून आलेले मेंबर्स करत नाही. हा आचारसंहितेचा एक भाग असतो, तो भाग म्हणूनच ते सगळेच फोटो तिकडचे काढलेले जाऊन पाहून घ्या. पण याचा मुद्दा बनवणं हा मूर्खपणा आहे. तेवढाच एक मूर्ख सदस्य आमच्यात नाही. हे तुम्ही थोडासा एक असं आहे की जाहीर सभेमध्ये हे पुन्हा हा पॉइंट नक्की धनुष्यबाण माझ्या हातात शोभत होता. शोभणारा माणूस दिला असता तर आव्हान झालं असतं. तसा काय धनुष्याला पेलवणारा माणूस हा काय माझ्यासमोर नाहीये. आणि धनुष्य मी का सोडला, त्यापेक्षा धनुष्य ऑलरेडी चोरूनच त्याने घेतलेला होता. त्यामुळे धनुष्याचं आव्हान काही नाहीये. धनुष्याची इथे मतदारी नाहीये, म्हणजे धनुष्य शिंदे गटाने घेतलेला आहे, त्यामुळे त्यांचे मतदार या भागात नाहीये. त्यांचे मतदार किंवा त्यांची शाखा किंवा त्यांचे पदाधिकारी याची रचना तरी मला पूर्ण दाखवली या मतदारसंघात, की प्रत्येक गावात आमचा शाखा प्रमुख आहे, विभाग प्रमुख आहे, ग्रामपंचायतचा मेंबर निवडून आलेला आहे. असं काही या मतदारसंघात नाही. या मतदारसंघाचे जे पाईक आहे, या मतदारसंघाची जी मूळ नाळ जुळलेले कार्यकर्ते आहेत, ती सगळी ही मंडळी माझ्या बरोबर आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये त्यांचं 30-30 वर्ष कार्य आहे. आजही जनता त्यांच्या शब्दाच्या बाहेर जात नाही. आजही त्यांचं नेतृत्व त्यांची तरुण पिढी पण स्वीकारतायत, महिला स्वीकारतायत. आणि म्हणून भारतीय जनता पक्षाची मतदार संख्या, राष्ट्रवादी काँग्रेसचे मतदार आणि माझ्या बरोबर आलेले मतदार यांच्या तिघांच्या बेरजेच्या पुढे हे आव्हान आहे असं वाटत नाही. आव्हान भासवण्याचा प्रयत्न होते. ते का होते मला माहित नाही, पण आव्हान आहे असं भासवण्याचा प्रयत्न होते. पण मी लिहिलंय याच्यामध्ये, माझं काही त्याच्याबद्दल कोणाला वरती राग आक्रस मी काय बोलणार नाही, तेवढं बोलण्यासारखं मला वाटत नाही. पण आव्हान नाही एवढं. मंत्री भरत गोगावले म्हणाले की इथं विजयाच्या सभेला देखील सर्वांनी उपस्थित राहा, जशी त्या सभेला, प्रचार सभेला गर्दी होती तशी, असा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे. मी त्यांचं स्वागत करेन. माझ्या विजयाला तरी यायलाच पाहिजे. तटकरे साहेबांच्या माणगावमध्ये सभा होता, आपल्या इथे काही सभा 5 तारीख आपल्याला तटकरे साहेबांनी दिली आहे. सगळ्या रायगड जिल्ह्याचा जिल्हा परिषदचं शेवटचा वेळ मग हे बंद होण्याची, प्रचार बंद होण्याची, ती तटकरे साहेबांनी नागोठण्यावर प्रेम असल्यामुळे आपल्याला दिली.
आता हे प्रेम जे आहे ते आपल्याला विकासासाठी पण उपयोगाला येणार आहे. त्यामुळे अख्खा महाराष्ट्राचा दौरा होतोय, त्यांचा जिल्ह्याचा होतोय आणि नागोठण्याला संध्याकाळी 7 वाजता तटकरे साहेब असतील, आमदार खासदार धैर्यशील पाटील असतील, आमदार रविशेठ पाटील असतील, मुस्ताकभाई अंतुले असतील, हे या सभेला संबोधित करणार आहेत आणि भव्य दिव्य अशी सभा ही नागोठण्याला होईल. ऐतिहासिक सभा होईल. काही विरोधी त्या ठिकाणी करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. क्रीडा खातं सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आहे आणि खाता हातात असल्यावरती काय होऊ शकतो याची कल्पना माझ्यापेक्षा दुसऱ्या कोणाला जास्ती असेल हे मला वाटत. कुठल्याही गोष्टीला कसंही बगल देऊन आपण सार्वजनिक हिताची कामं करू शकतो. जसं तुम्हाला फिल्टर पाण्याचं उदाहरण दिलं, लोकसंख्या वाढीचा निकष कसा दाखवायचा, इंजिनिअरला जमतच नव्हतं ते, पण ते आपण बसवल्यावर बरोबर झालं. तसंच ह्या जिल्ह्याच्या निकषाप्रमाणे असणारा हा क्रीडांगण हा आपल्याला सगळ्या विषयांसाठी उपयुक्त असा करता येईल अशी व्यवस्था पण आपण या ठिकाणी करतोय. MSCBचा प्रश्न सुद्धा आपल्या नागोठणे शहराला पण आहे आणि ग्रामीण भागाला पण आहे. जसं पाण्याचा मी नागोठण्याचा विचार करतोय तसं पाण्याच्या मी 40 योजना जल जीवन मिशन मध्ये जिल्हा परिषद मेंबर असताना प्रस्तावित करून मंजूर करून घेतले होते. परंतु त्याच्या टेक्निकल, त्याच्या ठेकेदाराच्या चुका, त्यातले निकष, ह्या सगळ्या गोष्टी गोष्टीची कमतरता असल्यामुळे पण या सगळ्या निवडणुकीच्या, महापालिकेच्या निवडणुकीच्या ह्याच्यामध्ये त्यांचं विमान, त्याची वेळ सगळं टळलं. त्यामुळे मी त्यांना विनंती केली, एवढ्यासाठी तुम्ही येऊ नका, आपण जाहीर सभेत ह्या गोष्टी सांगू. त्यांनी ते मान्य केलं. परंतु त्यांनी ही सगळी 60 लाख आणि 2 किलोमीटर लाईन हे सगळं काम इंजिनिअरिंगच्या माध्यमातून एस्टिमेट आणि त्याची मान्यता देण्याचं काम सुरू केलेलं आहे. म्हणजे फिल्टर पाण्याची योजना ही नागोठण्याला ह्या पावसाच्या आत रॉ वॉटर, फिल्टर पाणी हे दोन्ही गोष्टी हे 100% मिळतील हा विश्वास मला या ठिकाणी देणं गरजेचं होतं. ते सुद्धा मी आता महत्वाचा विषय आपल्याला सांगितलेला आहे. आपण उतरू शकतो, तो रस्ता तिथपर्यंत पोहोचू. तो धबधबा पण तिथे चांगला आहे, त्या वरदानीचा धबधबाच म्हणतात त्याला. तसंच आपल्या अमृशीच्या वरच्या वाड्यात तिथला रस्ता उन्हाटवाडीचा पण थोडासा कच्चा आहे अजून, तो पण पक्का करायचा आहे. या दोन्ही गोष्टी मी पूर्वी वासगावचा रस्ता केल्यामुळे मला माहिती आहे कशा पद्धतीने करून घ्यायचं आहे. त्या धर्तीवरती ते दोन्ही रस्ते पण करून आता रस्ते सगळे पूर्ण नागोठण्याच्या या आदिवासी वाड्यांचे होतील. आदिवासी वाड्यांच्या वरती जी काही छोटी मोठी कामं राहिलेली आहे ती सुद्धा आदिवासी खात्याच्या माध्यमातून करून घेता येतील. सक्षम अशा आदिवासी वाड्या आपण बनवू शकतो. त्यांना शिक्षणाची व्यवस्था, त्यांना आरोग्याची व्यवस्था, या सगळ्या माझ्या ह्याच्यामध्ये ठेवलेल्या आहेत. माझ्या कॉलेजमध्ये कुठली आदिवासी वाडी अशी नाही तर तिथला मुलगा माझ्याकडनं शिकून नोकरीला लागलेला नाही किंवा सरकारी नोकरीत लागलेली नाही. प्रत्येक वाडीचा माझ्याशी संपर्क आहे. प्रत्येक वाडीकडे माझी व्यवस्था मागील 5 वर्षाच्या निवडणुकीत गेलेली आहे. त्यामुळे अद्यावत असा जिल्हा परिषद मतदारसंघ या नागोठणा जिल्हा परिषद मतदारसंघ असेल अशा पद्धतीचं स्वप्न घेऊन मी या निवडणुकीला सामोरे जातोय. येणाऱ्या 7 तारखेला मला संपूर्ण मतदारसंघातून सर्व जनतेने पेटीमध्ये 1 मत टाकून मला निवडून द्यायचं आहे. त्या 1 मताची परतफेड ही फार अमूल्य अशी असेल
ते देण्याचा शब्द मी या जाहीरनाम्याच्या माध्यमातून देतोय. आणि ह्या जाहीरनाम्याला यशस्वी करण्यासाठी तालुक्याची पंचायत समिती आपल्या बरोबर असेल, त्याचे उमेदवार सुद्धा भारतीय जनता पक्षाचे आपल्या योगिताशील आहेत. या ठिकाणी पंचायत समितीचे माझ्याबरोबर संतोष कोळी आहेत, सर्व प्रमुख नेते माझ्याबरोबर आहेत, युतीतले प्रमुख नेते आहेत. त्यांचा शब्द एखादा विषय मी त्यांच्या हातात दिला तर त्यांच्या आमदारांकडनं खासदारकडनं ते नक्की आणू शकतात, घेऊन करून देऊ शकतात. आजूबाजूला असणाऱ्या इंडस्ट्रीजचा पण विषय महत्वाचा आहे. रिलायन्स कंपनी 25,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट आहे, एक्सपान्शन आहे. आज आपल्याला काही त्याचा उपयोग होत नाही. साधी अँब्युलन्स सुद्धा आपल्याला गावाला द्यायला ते तयार नाही, तर त्यांची मानसिकता नाही. आणि म्हणून अजितदादांच्या उपस्थितीत मी सांगितलं होतं की पूर्ण रिलायन्स कंपनीने 25,000 कोटीतला 1 रुपया म्हणजे 100 रुपयातला 25,000 कोटीतला शेवटचा रुपया आमच्या वाट्याला जर टाकला आणि त्याचा पूर्ण प्लॅनिंग करून जर आम्हाला डिझायनिंग करून सगळं प्लॅन केलं, सगळं मास्टर प्लॅन करून हा जामनगरच्या धर्तीवर विकास करणार हा जो काय घोषणा करतात ते जर त्यांनी केलं तर टप्प्याटप्प्याने सुधारणा मिळू शकतात. आज त्यांना 10 लाख टाका, इथे 20 लाख टाका, 5 लाख टाका असं डिझायनिंग करून जे होत नाही आणि ते दिसणार पण नाही आपल्याला. म्हणून त्या धर्तीवर करावा अशी सूचना मी केली होती. की आता पुढच्या काळामध्ये दादांच्या जागेवर अजून काय जे काय असेल राज्याची ताकद ती वापरून आपण करण्याचा नक्की प्रयत्न करू. त्याची खूप आवश्यकता आहे. मुळात तुम्हाला सांगतो, लोकशाहीमध्ये आचारसंहिता जेव्हा लागते तेव्हा ग्रामपंचायत कार्यालयामध्ये पंतप्रधानांचा पण फोटो काढावा लागतो आणि हे काढण्याचं काम प्रशासकीय अधिकारी करत असतात. ग्रामपंचायतचे निवडून आलेले मेंबर्स करत नाही. आचारसंहितेचा एक भाग असतो. तो भाग म्हणूनच ते सगळेच फोटो तिकडचे काढलेले जाऊन पाहून घ्या. पण याचा मुद्दा बनवणं हा मूर्खपणा आहे. तेवढाच एक मूर्ख सदस्य आमच्यात नाही. हे तुम्ही थोडासा एक असं आहे की जाहीर सभेमध्ये हे पुन्हा हा पॉइंट नक्की